लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंदही होतोय, कारण शेवटी या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला तुमच्यामुळे मिळाली, ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली, आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला। आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही, हा शब्द आहे आमचा। मुर्जी काकाने 25,000 लाडक्या बहिणींच्या बचत गटाचं जाळं निर्माण केलंय। खरं म्हणजे लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेमध्ये तुम्ही महायुती सरकारला 232 आमदार निवडून आणून देऊन एक इतिहास घडवलेला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महायुतीला 232 आमदार मिळाले, ते लाडक्या बहिणींच्यामुळे। लाडके भाऊही आमचे आहेत। आपण महिलांना सक्षम करतोय, महिलांसाठी योजना करतोय, आत्मनिर्भर त्यांना करतोय, आत्मसन्मान देतोय। महिलांना एसटी मध्ये 50% सवलत आपण दिली, मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं, आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला। असे अनेक निर्णय घेतलेत। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज खऱ्या अर्थाने हे सगळं आपला परिवार एकत्र आलेला आहे। जसं गणपती, दिवाळी, दसऱ्याला आपण एकत्र येतो, तसा मुर्जी काकांनी या ठिकाणी तुम्हाला एकत्र आणलेला आहे। आनंदोत्सव आहे। आणि खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्रामध्ये जिथं जातो तिथं लाडक्या बहिणी हसत मुखाने स्वागत करतात। लाडके भाऊ असतील, ज्येष्ठ असतील, सगळे लोक प्रेमाने स्वागत करताना पाहिल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळात जे निर्णय घेतले, ऐतिहासिक निर्णय घेतले, आज महाराष्ट्र पुढे चाललाय। आमची टीम काम करते, देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। हा महाराष्ट्र देशामध्ये एक ग्रोथ इंजिन म्हणून पुढे येतोय, आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये देखील महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे। आणि म्हणून आपण दिलेला आशीर्वाद जो आहे तो आशीर्वाद मोठा आहे, आणि म्हणूनच आपल्या आशीर्वादाने आम्ही राज्याचा कारभार हाकतोय। आणि